बाभुळगाव नगरपंचायतने आधीच करात मोठी वाढ केलेली आहे आणि त्यातही आता धमकी सुद्धा दिलेली आहे. एकीकडे वाढीव कराच्या ओझ्याखाली सामान्य जनता दबलेली असताना दुसरीकडे बाभुळगाव नगरपंचायत प्रशासनाने संविधान शून्यतेचा कळस गाठला आहे. काही महिन्यापूर्वी बाभुळगावकर नागरिकांनी वाढीव कराविरोधात तीव्र जनआंदोलन छेडले होते. मात्र या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी प्रशासनाने आता थेट जाहीर नोटीस काढून थकबाकीदारांना वृत्तपत्रात नाव प्रसिद्ध करण्याची धमकी दिली आहे. नगरपंचायतीने काढलेल्या या अधिकृत नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे की ज्या नागरिकांनी 16 मार्च 2026 पर्यंत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरले नाही त्यांची नावे 17 मार्च नंतर वृत्तपत्रात जाहीर केली जातील. यातून होणाऱ्या मानहानीला प्रशासन जबाबदार राहणार नाही असा उफराटा इशाराही देण्यात आलेला आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या आंदोलनात नागरिकांनी स्पष्ट मागणी केली होती की लादलेला वाढीव कर कमी करण्यात यावा. मात्र प्रशासनाने करवाढ कमी करण्याऐवजी थेट सामान्य जनतेच्या सन्मानावर घाला घालण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे बाभुळगाव शहरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. यावेळी आम्ही स्थानिक नागरिकांशी बोललो. त्यांचे असे म्हणणे आहेत की प्रशासनाने थोडा तरी विचार करायला हवा. आधीच वाढीव करामुळे जनता त्रस्त आहे, त्यात अशा धमक्या देणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. करवाढ कमी करणे ही काळाची गरज आहे. बाभुळगाव नगरपंचायतीचा हा तुगलकी कारभार पाहून आता पुन्हा एकदा आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासन नागरिकांचा आवाज ऐकणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहून संघर्षाची वाट धरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.